दाखवताना खूप धार्मिक, खूप धार्मिक, म्हणजे असं बाहेर पडताना असं त्याला बघितलं की असं वाटतं की अरे खूप कसला धार्मिक व्यक्ती आहे. बाह्य रूप आहे हे सगळं धार्मिकतेचं, लोकांना दाखवण्याच्या गोष्टी आहेत. मी बऱ्याच वेळेस लोकांना मी बघतो, मी एवढं बायबल वाचतो, मी एवढं प्रार्थना करतो, मी एवढा तास प्रार्थना केली, मी एवढ्या वेळेस बायबल वाचलं, मी चर्चमध्ये एवढं मदत केली, मी हे केलं, मी ते केलं, असं केलं, तसं केलं, पण हे वर्ण सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि देवाचं सामर्थ्य नाकारणारे, देवाच्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास नाही, देव करणार आहे ह्याच्यावर विश्वास नाही. नाही, आम्हाला काहीतरी केलं पाहिजे. हो बरोबर आहे, देव करतोय, पण आम्हाला पण काहीतरी केलं पाहिजे. मी असं म्हणतो की अशा लोकांना की उद्या जर देवानं तुमचा हातपायच मोडून बसवलं तर तुम्ही काय करणार आहे? जे तुम्ही करणार आहे म्हणून जे बसताय ना, हे तुमचा हातपाय जर देवानं जर काढून टाक, मी हे मोठी गोष्ट मी बोलत आहे, पण हे मी मोठी गोष्ट बोलत नाही. मी एक लहान गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आमचं जे ब्रेन आहे, आमचं जे मेंदू आहे, आमच्या मेंदूमध्ये बरेचसे नस आहेत. आमच्या मेंदूमध्ये एक नस जरी तिथली डॅमेज झाली, एक लहानशी, आम्हाला कळायचं बंद होणार आहे. आम्ही कधी बसून विचार केलाय का ह्या गोष्टीचा? जे आम्ही स्वतःवर भरवसा ठेवणारे आहे, आम्हाला जे वाटतं की आम्ही जे करत आहे ते बरोबर आहे असं जे विचार करणारे आम्ही लोक आहे, हे जे ज्यानं आम्हाला जीवन दिलेलं आहे त्या देवाचं आम्ही ऐकण्यापेक्षा आम्ही माणसाचं ऐकून स्वतःच्या बुद्धीवर आम्ही चालणारे जर लोक जर झालो, तर मी तुम्हाला सांगतो उद्या हीच माणसं ज्यावेळेस आम्ही नाकामयाब बनणार आहे, अपयशी ठरणार आहे, ज्यावेळेस आम्ही अपायीच बनणार आहे, आम्ही बिछाण्याला खेळणार आहे, ही लोक आम्हाला विचारायला येणार नाही. येणार 4 दिवस येतील आणि 4 दिवस येऊन काय करतील? विचारतील आम्हाला, अरे वाईट झालं तुझं. आणि बाहेर जाऊन बरं झालं, त्याच्या करणीचंच फळ आहे होते. आज आम्ही ज्या जगाला आम्ही समजतोय आपलं, हा जग आपलं नाही आहे. हे आमच्याबद्दल बाहेर काय बोलतं, काय करतं, हे आम्हाला माहित नाही. म्हणून इथं देवाचं वचन असं सांगतं, आम्हाला म्हणत आहे की आशापासून तुम्ही दूर राहा.